श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अमित बघेल यांच्या वक्तव्याचा निषेध करीत सिंधी समाज बांधवांतर्फे शहरातून काढण्यात आला आक्रोश मोर्चा। मोवाडी पोलीस ठाण्यातर्फे पोलीस पाटलांच्या आढावा बैठकीत सर्व पोलीस पाटलांना दिवाळी भेट वाटप। समर्थ नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह 50,000ची रोकड केली लंपास। सोनगीर येथील अंगणवाडी क्रमांक 10च्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून काम बंद करण्याची मागणी। आणि प्रभाग क्रमांक 2 मधील स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील बंद पथदिवे इंजिनियर मोहित वाघ यांनी स्वखर्चाने बसवून सर्वदूर केला उजेड। आता बातमीपत्र विस्ताराने। रायपूर येथील केएचजेपी या राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी समाज माध्यमांवर सिंधी समाज आणि त्यांच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ समस्त सिंधी बांधवांतर्फे शहरातून आक्रोश मोर्चा काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले। रायपूर येथील केएचजेपी राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी समाज माध्यमांवर सिंधी समाज आणि त्यांच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा सिंधी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। साक्री रोडवरील सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या भगवान झुलेलाल मंदिराजवळ बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवत सिंधी समाज सेवा संस्था आणि विविध सिंधी सामाजिक संस्थांनी शहरातून मोर्चा काढला। हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला। दरम्यान शिष्टमंडळातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अमित बघेल यांनी समाज माध्यमांवर सिंधी समाजाबद्दल अपमानकारक विधान केले। यामुळे संपूर्ण सिंधी समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांना ठेच पोहोचली आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला असून समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण हिंदू सिंधी समाजाचा सन्मान आणि श्रद्धास्थानांचा अपमान झाला आहे। म्हणून बघेल यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच बघेल यांनी आपल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी प्रकाश वाधवानी, किशोर लुंड, भूषण कटारिया, मोतीलाल तोलानी, संतोष दोदानी, येशीराम चंदानी, डॉक्टर संतोष खत्री, तुलसी रिजवानी, तनुकुमार दुसेजा, कमल लुंड, अजय रोहिडा, हितेश रोहिडा, सुरेश दांडवानी, अनिल पोपटानी, मनीष लुंड, कुंदनदास ठाकवानी, भागचंद तोलानी, रिकी गलानी, सुनील असानी, रोहन खत्री, प्रेम कुन्नानी आदि उपस्थित होते। सभी को जय जय श्री राम, जय जय झूलेलाल। आज धुलिया शहर के समस्त सिंधी समाज ने भव्य एवं आक्रोश और जलवा भरा मोर्चा निकाला है इस भड़वे अमित बघेल के लिए, जिसने हमारे सिंधी समाज के इष्ट देवता, जिनकी वजह से सिंधी समाज का वजूद जिंदा है, उनको अपमानजनक शब्द कहे। तो मेरी धुलिया प्रशासन से एवं छत्तीसगढ़ प्रशासन से और हमारे लाड़के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से एवं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री से विनती है कि उसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करे और उन्हें अटक करे, कि इसके बाद कोई हरामखोर नीच कोई भी हिंदू देवता के बारे में ऐसे अपशब्द न कहे। मुझे पता है कि सोशल मीडिया हो या मीडिया हो, इसमें बहुत बड़ी ताकत है। ये जो ताकत है ये मोदी साहब तक पहुंचनी चाहिए। ये मेरी सोशल मीडिया से भी विनती है और मीडिया से भी विनती है एवं प्रेस वालों से भी विनती है कि ये बात अमित जी शाह तक, मोदी साहब तक भी और अपने मुख्यमंत्री तक प्रशासन में पहुंचनी चाहिए। हमारी एक ही मांग है, उस भड़वे को अटक करो और उसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करो। नहीं तो अगर ये कार्रवाई नहीं हुई तो हम सिंधी समाज धुलिया का दिल्ली में अधिवेशन करेंगे और बहुत जल्लोष भराती करेंगे। धुळे शहरातील मोवाडी पोलीस ठाण्यातर्फे मंगळवारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पोलीस पाटलांच्या बैठकीत सर्व पोलीस पाटलांना दिवाळी भेट देण्यात आली। धुळे शहरातील मोवाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी प्रभारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्या हस्ते पोलीस पाटलांना दिवाळी भेट म्हणून ट्रॉली बॅग देण्यात आल्या। पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत कोणत्याही प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील यांना दिवाळी भेट दिली नाही, परंतु पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी एक चांगला पायंडा रोवला आहे, त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे। बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत गावनिहाय आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या। यावेळी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, नवल पाटील, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, ओंकार शिंगाडे, मधुकर सोनवणे, विश्वनाथ नवसारे, अमृता राजपूत, कल्पना पाटील,
मनीषा कचवे, अन्नपूर्णा खैरनार, मयूर गुरव, निलेश पाटील, नरेश चव्हाण आदी उपस्थित होते. आज मोहाडी पोलीस स्टेशन इथे पोलीस स्टेशन हद्दीतील जे 15 गाव आहेत त्यांच्यावर नियुक्त पोलीस पाटील यांची मासिक बैठक घेण्यात आलेली होती. या मीटिंगमध्ये येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही जे मुद्दे होते ते चर्चिले गेले. याशिवाय नुकतीच दिवाळी पार पडलेली आहे, तर आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोहाडी पोलीस स्टेशन तर्फ आम्ही गिफ्ट वाटले होते. तर पोलीस पाटील हा सुद्धा आमच्या प्रशासनाचा आणि आमच्या कामकाजाचा भाग आहे. ते आम्हाला मदत करतात, गावात आमचे प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. या अनुषंगाने आम्ही आमचे गावाच्या हद्दीतील पोलीस पाटील यांना दिवाळीचं गिफ्ट आमच्या मोहाडी पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी तर्फ वाटण्यात आलेले आहे. धुळे शहरातील साखरी रोडवरील उत्कर्ष कॉलनी समोरील समर्थ नगरातील रंजना इंगळे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या चांदीचे दागिने व 50,000ची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. धुळे शहरातील साक्री रोडवरील उत्कर्ष कॉलनी समोरील समर्थ नगरात राहणारे रंजना इंगळे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी 50,000ची रोकडसह सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. धुळे शहरातील साक्री रोडवरील उत्कर्ष कॉलनी समोरील समर्थ नगर येथील प्लॉट नंबर 1 येथे रंजना रमेश इंगळे ह्या परिवारासह राहतात. त्यांची एक मुलगा व एक मुलगी असून ते 30 ऑक्टोबर पासून बाहेर गावी गेले होते. बंद घर असल्याची संधी शोधून चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूस असलेल्या सिमेंटची खिडकी तोडून आत प्रवेश करत कपाटातील 50,000 रुपयांची रोकड, 2 ग्रॅमचे कानातले, 1 ग्रॅमचे नथ, 3 ते 4 बार चांदीचे जोडवे व 2 बार चांदीची चेन असा ऐवज चोरून नेला. त्या बाहेर गावाहून मंगळवारी घरी आल्या असता त्यांना दरवाजा उघडा दिसला व घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. त्यांनी लागलीच शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराची पाहणी केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. माझे नाव रंजना रमेश शिंगडे, राहणार उत्कर्ष कॉलनी समर्थ नगर साखरे रोड धुळे. आम्ही गुरुवारपासून गावाला गेलेलो होतो, 4 दिवसापासून. मग आता आम्ही 7:30ला आलो. वारसा पिंपळनेरला गेलेलो होतो, तिथून आता आलो. दरवाजा लावलेला होता, मग समोरची खिडकी होती, दरवाजाची जाळी. तर मग माझ्या मुलगाने दरवाजा उघडला. मम्मी म्हणे आपली खिडकीची जाळी वर आहे म्हणे. मला वाटलं मांजर घुसून गेले असेल भाऊ, म्हटलं जाऊ दे, मग जाळी लाव म्हटलं. जाळी लावायला आलं तेव्हा मधल्या घरात पाहिलं तर कपाटाचं कुलूप तुटलेलं, हे सगळं सामान अस्ताव्यस्त सगळं. मग ते आम्हाला समजलं की चोरी झाली आपल्या घरामध्ये. तर माझ्या घरकुलचे पैसे होते, मुलगीची फी भरायसाठी 50,000 रुपये, 1 ग्रॅमच्या कानातले सोन्याचे, 1 ग्रॅमच्या नाकातला नथ होती आणि 2.25 ग्रॅम चांदीची चैन आणि जोडवे होते माझे. असं सगळ्या वस्तू का चोरीला गेलेले आहेत साहेब. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील अंगणवाडी क्रमांक 10च्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून काम बंद करण्याची मागणी सुज्ञ नागरिक दिनेश देवरे यांनी केली आहे. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील अंगणवाडी क्रमांक 10च्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून काम थांबवण्याची मागणी सुज्ञ नागरिक दिनेश सुरेश देवरे यांनी केली आहे. येथील अंगणवाडी क्रमांक 10 येथे काही दिवसांपूर्वीच लहान मुलांचे शौचालय आले असून ते अंगणवाडी बाहेरच पडून आहे. अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी 2 लाखांचा निधी मंजूर करून ठेकेदाराला काम देण्यात आले आहे, परंतु सदर ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. पत्रे व दरवाजा अतिशय तकलादू बसवण्यात आला आहे. म्हणून या संपूर्ण कामाची चौकशी करून काम बंद करावे अशी मागणी दिनेश देवरे यांनी केली आहे. अंगणवाडी क्रमांक 10ला शौचालयासाठी लहान मुलांना त्यांना पालक गेल्या 6 महिन्यापासून हा बॉक्स आणून पडलेला आहे. कोणी आणला, काय आणला, ग्रामपंचायतीला सुद्धा माहिती. अंगणवाडी सेविका म्हणतात, कुणीतरी अधिकारी आले, कॉन्ट्रॅक्टर आले, ते चेक केले, त्यांनी आपल्याकडनं सही घेऊन घेतली. त्यानंतर ते आल्या नसल्यामुळे हा बॉक्स गेल्या 6 महिन्यापासून मी या गल्लीतच राहतो, आयतच पडलेला आहे. त्यानंतर मागच्या आठवड्यात ह्या अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत दुरुस्तीसाठी 2 लाख रुपये मंजूर झालेले. दुरुस्तीला एकदम तकलादू पत्रा आणि दरवाजावी तकलादू, खिडकी तकलादू आणि फक्त पर्ची लावणार आहे, त्यासाठी 2 लाख रुपये मंजूर झालेले. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ते मंजूर आहेत. कॉन्ट्रॅक्टरने वेळ काढूपणा केला. आता 4-6 महिने होऊन गेले अंगणवाडी दुरुस्तीला पैसा येऊ, पण ग्रामपंचायतीलाही माहीत नाही की कोणत्या निधीमधून आलाय, का आलाय. ग्रामपंचायती सुद्धा माहीत नाही, यांना भिन्न आहे.
ते काम सुद्धा थांबलेलं आहे. एका माजी सदस्य यांनी निधी मंजूर करून मला असं वापो करत होते, पण ते सुद्धा त्यानंतर गायब झाले. म्हणून या कामाची संपूर्णतः चौकशी व्हावी, या बॉक्सची पण आणि त्या 2 लाखाच्या निधीची पण, आणि ते काम थांबवण्यात यावं. धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे इंजिनियर मोहित वाघ यांनी स्वखर्चाने बसवून सर्वदूर उजेड केल्यामुळे त्यांचे व्यापाऱ्यांनी कौतुक केले आहे. धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील मुख्य वर्दळ असलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील मुख्य व्यापारी परिसरात पथदिवे गेल्या 8-9 महिन्यांपासून बंद असल्याने इंजिनियर मोहित वाघ यांनी स्वखर्चाने पथदिवे बसवून सर्वदूर उजेड केला आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील अनेक पथदिवे गेल्या 8-9 महिन्यांपासून बंद होते, त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यांनी मोहित वाघ यांच्याकडे याबाबत समस्या मांडली होती. त्याची दखल घेत मोहित वाघ यांनी स्वखर्चाने पथदिवे बसवून परिसराला अंधारातून बाहेर काढल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आज प्रभाग क्रमांक 2 मधील मुख्य असा परिसर स्वामीनारायण मंदिराचा रस्ता, या रस्त्यावर एक भव्य स्वरूपाचा येथे कमर्शियल झोन व्यापारी परिसर आहे. या व्यापारी परिसरात गेल्या 8 ते 9 महिन्यापासून अंधाराचं पूर्ण साम्राज्य होतं. हा पूर्ण परिसर अंधार होता. येथे उजेड, हा लाईटाचा उजेड फार कमी प्रमाणात होता. ज्यावेळेस आम्ही इथे परिसरात फिरताना इथले स्थानिक व्यावसायिक व्यापारी कपिलदादा, मोंटीभाऊ, केदारदादा यांनी आमच्याकडे प्रश्न उपस्थित केला की आम्ही इथे व्यवसाय करत असताना लाईटचा प्रकाश नसल्याने आम्हाला खूप प्रकारे अडचण येते आणि आमच्या ग्राहकांवर देखील याचा परिणाम होतो. या सर्व गोष्टीचा अनुभव करता, आपल्या अभ्यास करता आम्ही या परिसरात आमच्या स्वखर्चाने येथे मोठे फ्लडलाईट, स्ट्रीट लाईट लावून दिले आणि या परिसरात हा पूर्ण परिसर प्रकाशमय केला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अमित बघेल यांच्या वक्तव्याचा निषेध करीत सिंधी समाज बांधवांतर्फे शहरातून काढण्यात आला आक्रोश मोर्चा. मोवाडी पोलीस ठाण्यातर्फे पोलीस पाटलांच्या आढावा बैठकीत सर्व पोलीस पाटलांना दिवाळी भेट वाटप. समर्थ नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह 50,000ची रोकड केली लंपास. सोनगीर येथील अंगणवाडी क्रमांक 10च्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून काम बंद करण्याची मागणी. आणि प्रभाग क्रमांक 2 मधील स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील बंद पथदिवे इंजिनियर मोहित वाघ यांनी स्वखर्चाने बसवून सर्वदूर केला उजेड. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.